आपण सगळेच एका माणसाला ओळखतो, एक कलाकार म्हणून. पण त्याची खरी ओळख, त्याचं खरं स्वरूप एका सांकेतिक भाषेत, एका कोडमध्ये लपलेलं आहे. चला तर मग आज आपण तोच कोड उलगडूया. चला एक कल्पना करूया. एक वृद्ध माणूस आहे जो मृत्यूच्या शेवटच्या श्वासांची मोजदाद करतोय. त्या खोलीत फक्त एका मेणबत्तीचा थरथरणारा मंद प्रकाश आहे. आणि त्याच्या समोर बसलाय एक पांढऱ्या दाढीचा माणूस, एकदम शांतपणे फक्त वाट पाहतोय. आणि मग त्या वृद्धाचा श्वास थांबतो आणि त्याच क्षणी खरं काम सुरू होतं. तो वाट पाहणारा माणूस होता लिओनार्डो दा विंची. आपल्याला सगळ्यांना वाटतं की लिओनार्डो एक महान चित्रकार होता, बरोबर? पण तो फक्त एक मुखवटा होता. आणि त्या मुखवट्याच्या मागे लपला होता एक गुप्त संशोधक. म्हणजे बघा, लिओनार्डोची दोन रूपं होती. एक जे सगळ्या जगासमोर होतं, एक प्रसिद्ध चित्रकार, आणि दुसरं जे त्यानं पूर्णपणे लपवून ठेवलं होतं, एक असा संशोधक जो अशा गोष्टींचा अभ्यास करत होता ज्याला त्या काळात पाप मानलं जायचं. तर मग प्रश्न असा आहे की हा गुप्त संशोधक नक्की शोधत तरी काय होता? तो अशा प्रश्नांची उत्तरं शोधत होता जे त्या काळात विचारणं म्हणजे थेट धर्माला आणि समाजाला आव्हान देण्यासारखं होतं. विचार करा. त्याचे प्रश्न साधे नव्हते. आत्मा कुठून येतो? आपला मेंदू विचार कसा करतो? सौंदर्य आणि गणित यांचा संबंध काय? आणि सगळ्यात मोठा, सगळ्यात धोकादायक प्रश्न, देव नसेल तर माणूस काय काय निर्माण करू शकतो? आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो अशा थराला गेला जे त्या काळात मोठं पाप मानलं जायचं. तो गुप्तपणे मृतदेहांची चिरफाड करायचा. आता हे सगळं धोकादायक ज्ञान, याचा पुरावा त्याने एका खास वहीत लिहून ठेवला होता. पण ही काही साधीसुधी वही नव्हती. ही एक प्रकारची सिक्युरिटी सिस्टम होती. 1-2 पानं नव्हे, तब्बल 1300हून जास्त पानं. विचार करा, किती प्रचंड ज्ञान आणि किती रहस्य त्यानं त्या एका सांकेतिक भाषेत लपून ठेवली असतील. या पानांमध्ये अक्षरशः भविष्याची झलक होती. उडणारी मशीनं, ऑटोमॅटिक शस्त्र आणि युद्धाचं अख्खं चित्रच बदलून टाकणाऱ्या कल्पना. खरं तर हे जग त्या आयडियासाठी तयारच नव्हतं. बरं, हे सगळं ज्ञान सुरक्षित कसं ठेवायचं, त्यासाठी त्याने वापरली मिरर स्क्रिप्ट, म्हणजे उलटी अक्षरं. हे लिखाण तुम्ही फक्त आरशातच वाचू शकता. ही त्याची काही हौस नव्हती, तर एक जबरदस्त सिक्युरिटी सिस्टम होती, जेणेकरून हे ज्ञान चुकीच्या लोकांच्या हाती लागू नये. पण एक मिनिट, लिओनार्डोच्या मृत्यूनंतर त्याच्या विचारांचा हा खजिना तो विखुरला कसा? याचं उत्तर आपल्याला पोम्पिओ लिओनी नावाच्या एका व्यक्तीच्या गोष्टीत मिळतं. तर गोष्ट अशी आहे, 1519 मध्ये लिओनार्डोचा मृत्यू झाला. मग साधारण 60 वर्षांनंतर पोम्पिओ लिओनी नावाच्या एका कलाकाराच्या हाती ही पानं लागली. त्याने काय केलं तर ती पानं आपल्या मर्जीप्रमाणे एकत्र केली. पण गंमत म्हणजे अनेक शतकानंतर संशोधकांना असं वाटायला लागलं की हा जो काही विस्खळीतपणा आहे ना, तो मुद्दाम केलेला असू शकतो. आता बिचाऱ्या लिओनीला त्यातलं काही कळलंच नाही. त्याने वेगवेगळे विषय एकत्र मिसळून टाकले, तारखा बदलल्या आणि नकळतपणे लिओनार्डोच्या विचारांची जी एक साखळी होती ती तोडून टाकली. पण इथेच एक ट्विस्ट आहे. आता एक नवीन थिअरी समोर येतेय. काही संशोधकांना वाटतं की हा विस्कळीतपणा लिओनार्डोनेच मुद्दाम घडवून आणला होता. त्यातली चर्चविरोधी चित्र, अर्धवट डिझाईन्स आणि काही ठिकाणी मुद्दाम दिलेली चुकीची माहिती, जणू काही तो आपल्याला एक इशाराच देत होता की सगळं वाचायच्या फंदात पडू नका. ओके, हा सगळा गोंधळ तर आहेच. पण खुद लिओनार्डो स्वतःच्या आयुष्याबद्दल काय विचार करत होता? ऐका, त्याचा स्वतःबद्दलचा शेवटचा विचार तो खूपच धक्कादायक होता. मृत्यूच्या काही काळ आधी लिओनार्डोने लिहिलं, मी जे काही करू शकलो असतो त्याच्या तुलनेत मी खूपच कमी केलं आहे. विचार करा, इतिहासातील सगळ्यात हुशार, सगळ्यात प्रतिभावान माणसाने स्वतःच्या आयुष्याला एक फेलियर म्हटलं. का? असं का वाटलं असं त्यानं? ह्यामागे ना 2 शक्यता असू शकतात. एकतर त्यानं असं काही भविष्य पाहिलं होतं जे समजून घेण्याची जगाची तयारीच नव्हती, किंवा मग दुसरी शक्यता अशी आहे की त्याच्या कामाचे काही तुकडे, काही पानं अजूनही कुठेतरी लपलेली आहेत, जी आजपर्यंत कोणाला सापडलेली नाहीत. याचा अर्थ एकच आहे, लिओनार्डोची गोष्ट आणि त्यानं मागे ठेवलेलं कोड अजूनही संपलेलं नाहीये.